मुंबईमध्ये एकीकडे महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर असतानाच महायुतीतही ठिणगी पडली आहे। त्याला कारण ठरलेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवाब मलिक। राष्ट्रवादीने नवाब मलिकांकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी दिली आहे। त्यावर भाजपमध्ये संताप निर्माण झालाय। आता नेमका त्यावरच भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले नवाब मलिक सोबत नकोत अशी भूमिका भाजपने घेतली आहे। भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिक्टेट करू शकत नाही। पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। तर आशिष शेलारांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल काय म्हणतात ते बघूया। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। एकमेकांच्यावर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार। जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीसुद्धा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.